हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे बायकांचे गॉसिपिंगचे अनेक कट्टे असतात। उदाहरणार्थ भिशी, ज्यांच्याकडे भिशी असेल किंवा किट्टी पार्टी असेल किंवा हळदी कुंकू, हे तर कट्टे हमखास असतात। पण ह्याच्या व्यतिरिक्त अगदी रोजचा असणारा गॉसिपिंगचा कट्टा तुम्हाला माहिती आहे, तो म्हणजे मुलांना शाळेतून आणण्याचा किंवा मुलांना शाळेत पोचवण्याचा जो काही वेळ असतो, ते शाळेच्या गेटच्या बाहेर ज्या वेळेला ह्या बायका गप्पा मारत असतात तो कट्टा। एक से एक नमुने मी बघितलेले आहेत। एक तर माझ्या घराजवळ 2-3 शाळा आहेत, त्याच्यामुळे मला हे रोजचं दृश्य आहे। आणि बायका ह्या जे 10-15 मिनटं असतात, त्या 10-15 मिनटांमध्ये एवढ्या रमलेल्या असतात ना गप्पांमध्ये, की त्यांचं आजूबाजूलाही लक्ष नसतं। मग कोणाच्या सासूच्या गप्पा असतील, कोणाच्या आजूबाजूच्या लोकांबद्दलच्या गप्पा असतील, कोणाच्या वेब सिरीजबद्दलच्या गप्पा असतील, नाही तर अगदीच नाही तर कोणाच्या आपल्याकडच्या कामवाल्यां बायकांच्या बद्दलच्याही गप्पा असतात। असंख्य प्रकार असतात त्यांच्या गप्पांचे। आणि एवढ्या त्या गप्पांमध्ये रमलेल्या असतात की मुलांची शाळा सुटण्याची वेळ झाली की मुलं यायला लागली तरी त्यांचं लक्ष त्या गप्पांमध्ये असतं। आणि कधी कधी तर काय होतं, असा एखादा टॉपिक चालू असतो गप्पांचा आणि तेवढ्यात शाळा सुटते आणि मुलं यायला लागतात। आणि मग कधी कधी ह्या बायकांच्या चेहऱ्यावर असे 12 वाजतात की काय यार, आज नेमकी लवकर आली मुलं, जरा कुठे आमच्या गप्पा रंगल्या होत्या। बरं, हे इथपर्यंत थांबत नाही हं, की आज भेटल्यात म्हणजे आता आजच्या नंतर ह्या डायरेक्ट उद्याच भेटतील असं काही नाही। या बायकांचे व्हॉट्सअप ग्रुप पण असतात, म्हणजे शाळेतून घरी गेल्यावरती ह्यांच्या उरलेल्या गप्पा व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्येही चालू असतात। किती गप्पा माराव्यात माणसाने, काहीतरी लिमिट असतं, पण नाही। काही वेळेला मुलं एवढी दमलेली असतात की ती मुलं बिचारी भुकेने व्याकुळ झालेली असतात आणि आईचा अक्षरशः हात धरून तिला खेचत असतात, आई चल, आई चल, मला भूक लागली आहे। पण ह्या बायका मात्र थांबा 5 मिनटं, थांबा 5 मिनटं करत त्याला थोपवून ठेवतात। जेव्हा मुलांच्या परीक्षा चालू असतात तेव्हा तर बाहेरचा सीन जो असतो ना शाळांच्या बाहेरचा, तो अगदी बघण्यासारखा असतो। मुलं आली रे आली की आज काय रे, काय लिहिलंस पेपरमध्ये, ह्याचं उत्तर काय लिहिलं, त्याचं उत्तर काय लिहिलं। बरं, आपल्याच मुलापर्यंत विचारून थांबत नाहीत, दुसऱ्यांच्या मुलांचंही विचारतात। तिकडे त्यांची कंपॅरिझन चालू होते, अरे ह्याने हे उत्तर दिलं, अरे ह्याने ते उत्तर दिलं। ऑलरेडी मुलं बिचारी पेपर देऊन दमलेली असतात आणि ह्या बायकांचं मात्र काय उत्तर दिलं आणि आपल्या मुलांनी आणि दुसऱ्यांच्या मुलांनी काय उत्तरं दिलं, ह्या कंपॅरिझनमध्ये त्यांना खूप रस असतो। काही वेळेला कधी जॉब करणाऱ्या बायका असतात, त्यांना एखादी सुट्टी मिळाली तर त्या त्यांच्या मुलांना घ्यायला येतात। मग अशा वेळेला ज्या रेग्युलर येणाऱ्या बायका असतात त्या त्यांच्याकडे अगदी कटाक्ष टाकतात की काय ह्या बाईला ॲटिट्यूड आहे, आज वेळ मिळाला वाटतं घ्यायला यायचा मुलांना असं। म्हणजे ह्याच्यातही ह्या बायकांचे हेवे दावे पण सगळीकडे रिफ्लेक्ट होत असतात। तुम्ही एक ऑब्झर्व करा, मुलांना घेऊन येणारे त्यांचे बाबा म्हणजे जे कोणी जेंट्स असतात ते मात्र कधी अशा गप्पा मारताना दिसत नाही। अगदी 2-4 जण जरी एकत्र आले तरी एक 5-10 मिनटं बोलतील, मुलं आली की मुलांना घेतील आणि आपापल्या वाटेने निघून जातील। पण बायकांचं मात्र ती मुलं येऊन त्या रस्त्यात निघेपर्यंत ह्यांच्या गप्पा चालू असतात। बरं, हा एका दिवसाचा प्रकार नसतो, हा रोजचा प्रकार असतो। अशा ह्या बायका आणि अशा त्यांच्या ह्या गप्पा तुमच्या पण जवळपास कुठे शाळा असतील तर नक्की ऑब्झर्व करा, तुम्हाला पण असे नमुने नक्की दिसतील। सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज। थँक्यू।